नवी मुंबई से एक भावुक कर देने वाली खबर सामने आई है। अहमदाबाद विमान दुर्घटना में जान गंवाने वाली एयर होस्टेस मैथिली पाटिल को लेकर अब उसके परिवार ने अपनी प्रतिक्रिया दी है। पनवेल नाहवा की रहने वाली मैथिली की असामयिक मृत्यु ने पूरे परिवार को झकझोर कर रख दिया है। उसकी छोटी बहन ने सरकार पर कड़ा आरोप लगाते हुए कहा कि ये सुरक्षा के पुख्ता इंतजाम न होने के कारण ही ये हादसा हुआ है। जो प्लेन क्रॅश झाला तेव्हा आम्हाला याची काही कल्पना नव्हती. पहिली जेव्हा आम्ही ABP माझं बघत होतो तेव्हा मैथिली पाटील नाव ऐकल्यानंतर आम्हालाही शॉक बसला की मलाही पूर्ण कल्पना नव्हती की ती लंडनच्या फ्लाईटला आहे म्हणून. तो नाव वाचल्यावर आमच्या नात्यात मी पण मामा त्या मैथिलीचा आजोबा लागतो, मैथिलीच्या आईचा मी मामा आहे. तर त्याच्यामध्ये मग मी घरात चौकशी केली असता मग समजलं की लंडनच्या फ्लाईटलाच ती होती. तेव्हा आम्हाला थोडंसं शंका आल्यानंतर मग आम्ही थोडासा विचारपूस करायला लागलो. नंतर मग स्थानिक आमदार वगैरे किंवा तहसील ऑफिसला कॉन्टॅक्ट केल्यानंतर आम्हाला हे समजा माहिती मिळाली. पण मैथिलीची जी घटना घडली ही पूर्ण नावागावावर शोककला आहे. आमची नात म्हणून वैशिष्ट्य आमचं आहेच, परंतु गावामध्ये सुद्धा ती एकदम शांत स्वभावाची आणि धार्मिक वृत्तीची होती. तिला भजन गायला वगैरे आवडायचा. आणि आत्ताच त्यांच्या बहिणीने किंवा आजीने सांगितल्याप्रमाणे, वडिलांनी सांगितल्याप्रमाणे ती कृष्णाची खूप चांगली भक्त होती. आपल्या मागे एक फोटो दिसतोय, हा फोटोसुद्धा त्यांनी मथुरेला गेल्यावर मथुरेवरून आणलेला होता. आणि ती दरवेळी फ्लाईटला जात असताना ती तिच्यासोबत भगवद्गीता, कृष्णाचा फोटो, इव्हन आता यावेळी गेली तेव्हा तुळशीमालासुद्धा सोबत होती. तर अशी धार्मिक याच्या असतानासुद्धा देवाच्या मनात काय होत आहे आणि कल्पना नाही. पण ही घटना खूप दुःखद आहे गावासाठी. आणि ती ज्या पद्धतीत आम्ही गणपतीत वगैरे एकत्र जेव्हा बसायचो तेव्हा ती बोलायची की मी माझं स्वप्न साकार केलं, मला अजूनही पुढं जायचं आहे आणि मी माझ्या वडिलांच्या 20-25 हजाराच्या पगारामध्ये आमचा भागणार नाही. पण मुलीला माझी छोटी बहीण आहे श्रद्धा असेल किंवा आपली क्रिस्टी आणि भाऊ, त्या दोघांना पण मी माझ्या पगारातनं शिकवेन. मी 2-3 वर्ष भरलेले लग्न उशिरा करेन, पण माझ्या दोन्ही भावंडांना मी चांगलं शिक्षण देईन ही भावना ती आमच्या घरात बसल्यानंतर ती मांडायची. आणि आज असं झालं की दोन्ही भाऊ, आता ती काय मला वाटते लास्ट इयरला आहे इंजिनिअरिंगला BTechमध्ये आणि भाऊ आता 11वीला आहे. आता दोघांचाही शिक्षणाचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार, कारण वडील MNGCमध्ये कंत्राटी कामगार आहेत. त्यांना आत्ता कुठंतरी 25,000 पगार आहे. 17-18 हजार पगार असतानापासून यांना तिघांनाही त्याने शिकवलं चांगलं आणि चांगले दिवस आले. आणि अशा वेळेला कालाचा अर्ध्यामागे मुलगी गेल्यामुळं कुटुंबावर खूप मोठं संकट आलेलं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की शासन दरबाराने आपल्यामार्फत मी त्यांची जरी मागणी नसली तरी मी गावचा माजी सरपंच नात्याने आणि कुटुंबातला एक सदस्य आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे मी मागणी करेन की हा सगळा जो प्रकार झालेला आहे दुर्घटना याची चौकशी तर व्हावीच, परंतु शासनाच्या मार्फत जे लक्ष देतील तेव्हा जशी आता हवाई सुंदरीमध्ये होती क्रूज मेंबरमध्ये, तसं मुलीला, बहिणीला किंवा भावाला सरकारी नोकरीमध्ये जर मुख्यमंत्र्यांच्या मार्फत शासनामध्ये शासकीय नोकरीमध्ये सामावून घेतलं तर या कुटुंबाचा उदरनिर्वाह पुढे चांगला होईल असं माझी मागणी आहे. त्याचप्रमाणे मला एक अजून सांगायचं आहे की कुटुंब तसं खूप छोट्या फॅमिलीमध्ये आई वडीलसुद्धा मोरेश्वर पाटलांच्या अपंग होते. अशा स्थितीमध्ये हे कुटुंब मोठं झालं आणि त्यानंतर त्यांचं आत्ता जो घर आहे गावात तो घरसुद्धा पडीक आहे. आणि तो पडीक घर असल्यामुळं त्यांच्या मामांनी म्हणजे आजीने आणि मामाने हा घर ते इथे त्यांना राहायला दिलं. जवळजवळ 15-1 वर्ष जास्त झाली. आणि नादुरुस्त असलेलं घर चांगला दुरुस्त करून त्यांना मुली मोठ्या आहेत म्हणून चांगला घर त्यांनी तयार करून दिला. तर शासनादरबाराने माझ्याकडनं मी एक माजी सरपंच नात्याने मी विनंती करेन या कुटुंबाला सावरण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं बोला किंवा पंतप्रधान आवास योजनेमधून वगैरे शासनाने निश्चित त्यांना घराची सुद्धा उपलब्ध करून द्यावी आणि या मुलांच्या शिक्षणाकडे प्रामुख्याने शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावा ही विनंती करतो. स्वप्न पुरा केलं पण अर्धवट राहिला तिचा आता स्वप्न. तिला हवाई सुंदरी व्हायची होती, 5वी पासून तिचा होता. पुढची पण मी आम्हाला सांगायची मला हवाई सुंदरी व्हायचं. क्लास टेस्टला सांगायचं तुला काय व्हायचं पुढं काय होशील तू, हवाई सुंदरी होणार, रेस्टॉर होणार. रेस्टॉर झाली. तिचा तिने भेटू पुरा गेला. कमी पडलं का मामीला पूर करायची, काही पैसे कमी पडले काय करते आम्ही पटकन द्यायची.
फोनमध्येच टाकून सगळ्या तिने तिचं ती व्यवस्थित जबाबदारी केली. आम्ही सगळ्याही केली, तिला पाठिंबा दिला. हो तू कुठं मोठी हो, आनंद झाला आम्हाला, आनंद झाला. झाली हेअरस्टाईल झाली. आता इंटरव्ह्यूला कधी मला बरोबर न्यायची, कधी तिला बरोबर न्यायची, कधी मम्मी जायची इंटरव्ह्यूला. लांब लांब कुठं कुठं असायचं तरी बरोबर न्यायचे आम्हाला, एकीला तरी बरोबर घेऊन जायचे. सगळं दाखवलं. आता माझा 8 दिवस झाले असतील. फोटो बी काढून घेतला साडीवर, माझा फोटो ते दिलाय मला एकटीचा फोटो दे, तर बोलतो आपल्या दोघींचा काढूया. दोघींचा काढलाय. साडी नेसून जाते ना, हल्ली साडी निघली ती, पहिले ड्रेस होते, आता साडी घालून जायते. साडी घालून जायचे. इंटरनॅशनल ट्रिपला ते कृष्णासोबत न्यायची घरातला. कृष्णा असायचं सोबत, भगवद्गीता असायची सोबत. आता पण आहे, पण कोणीच नाही आलं अजून. कृष्णा पण नाही आला. भगवद्गीताचा बुक आणि एक कृष्णा, 2 कृष्णा आहेत ना घरात. तर पहिल्या बड्डेला त्याला म्हणजे तिच्या पगारातून तिने पहिल्या बड्डेला त्याला चेन केलेली गळ्यातली. मग दुसऱ्या बड्डेला बासुरी केली सोन्याची. आणि आता 30 जुलैला 3रा बड्डे होता कृष्णाचा, तर त्याला इथे डायमंड लावायचा होता. आणि मग हां, त्याला बरोबर घेऊन गेले. तेच की फ्लाईट आहे मुंबई टू दिल्ली, मग दिल्लीला स्टे, आणि मग दिल्ली टू अहमदाबाद मॉर्निंगमध्ये, आणि आफ्टरनूनला अहमदाबाद टू लंडन. कालचा तुकडा गेला. काय सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. अद्याप सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही. आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन आले नाहीत, विचारणा केली नाही कुठल्याच प्रकारची. फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते. आता DNA टेस्ट तिकडे होते, तिकडच्या काय अपडेट आहेत? तिकडचं मामाला फोन करतो मैथिलीच्या, ते तिकडे आहे. बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला, आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल, तिथं जाईल. नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला, तिच्या माझ्या पत्नीला. मी पण होतो, मामा पण होता. 1:10 ते 12 फोन आला होता. पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट. माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ते लंडनला चालले. आणि 2:30ला मी 2:15ला मी तिला हे दाखवलं, बरं मुलगी आपली कुठं चालली, असं झालंय. पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला, मिसेसला, 2:45च्या आसपास. आपलं मैत्रिणी त्याच्यावर होती. एवढी भक्ती करायची कृष्णाची, सगळी बाई खाली. एक घरात कृष्ण, एक सोबत कृष्ण. गीता 2 गीता पण सोबत न्यायची, भगवद्गीता. खूप खूप स्वप्न होती तिची. पप्पा तुमच्यात काय होणार नाही, मामा मामी सर्व खूप मदत केली. राहायला घर दिले. एवढे चांगले होते, चांगले दिवस आले. मला म्हणायचे पप्पा तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्या एवढ्याशा पगारात का होणार आहे. मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये. बर्थडे होता तर गोव्यावरून मला मेसेज पाठवला 1 जूनचं. गुरुवारी बोलणं झालं, पण मला फोन नाही दिला मिसेसने. माझं पण बोलणं झालं असतं. सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडे पण लक्ष द्यावं हीच विनंती आहे. म्हणजे काय मागणी आहेत आपल्या सरकारकडे? आता आम्ही काय मागणी करणार साहेब.